एकच, ती म्हणजे माणुसकी. हे आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिकवलंय. आणि बाबासाहेबांचा वारसा या महाराष्ट्रापणे खंबीरमध्ये म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा या महाराष्ट्रामध्ये खंबीरपणे जर का कोणी चालवला असेल तर ते लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी चालवला आहे. कारण की भारताच्या संसदेमध्ये 1 तासभर बाबासाहेब मांडण्याचं काम हे गोपीनाथ मुंडे साहेबांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये केलं होतं. मित्रांनो, आज आपण बाबासाहेबांची जयंती खूप नाचून साजरी केली, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात म्हणजे आपण असे म्हणतो की जे बाबासाहेबांना आपण डोक्यावर नाचू नाही तर डोक्याच्या आत घेऊन नाचायला पाहिजे. म्हणजे बाबासाहेबांची जयंती ही नाचू नाही तर वाचून साजरी करा, असं आपण इथून पुढे करूया. काहीतरी प्रोग्राम येणाऱ्या काळामध्ये आपण आपल्या गावामध्ये चांगल्या प्रकारे साजरी करू, जेणेकरून बाबासाहेबांना शोभेल असा. वास्तविक पाहता भारतीय राज्यघटना, आता मी पण खूप चांगल्या प्रकारे अभ्यास केलेला आहे राज्यघटनेचा. आणि आज आम्ही म्हणजे आपल्या गावातले बरेच तरुण आहेत, प्रमोद खरात असेल, मी असेल, येणाऱ्या काळामध्ये नक्कीच काहीतरी चांगलं करू गावासाठी. परंतु जो प्रमोद खराच्या नावाचा आपला एक गावाचा तरुण आहे, त्याची एक गोष्ट मला खूप छान आवडली. आता मी काय म्हटलं, नाचून साजरी केल्यापेक्षा वाचून साजरी करा, तर याच वाक्यात तंतोतंत लागू पडतं आपल्या गावातल्या तरुणाला. आणि त्याचं नाव आहे प्रमोद खरात. त्याने काल काय केलं माहिती का, आपल्या गावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये त्याने जवळपास 5 ते 10 हजाराचे वया, पुस्तक असतील, शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना वाटप केलं. खरंच त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि आज बाबासाहेबांची जयंती आहे. बाबासाहेबांनी त्यांच्या आयुष्यामध्ये खूप मोठा त्याग केला. मोठे लोक उगच मोठे होत नाही, मोठे लोक हे उगच मोठे होत नसतात. खरं सांगतो, बाबासाहेबांना अगोदर आहे ना वकिलाची नोकरी लागली होती. कशाची? बाबासाहेबांना कशाची नोकरी लागली होती? वकिलीची. जर बाबासाहेबांनी ठरवलं असतं आता तर माझं लग्न झालं, मला मुलं बाळ झाले, मला काही गरज नाही समाजाची, आज आपल्याला न्याय मिळाला असतं का? नाही. पण बाबासाहेबांनी त्यांच्या आयुष्यामध्ये खूप त्याग केला. त्यांचे 4 मुलं, बाबासाहेबांची 4 मुलं वारली. अहो, जर आपल्या इकडे छोटंसं जर का कुत्र्याचं पिल्लू मेलं तर माणसाला महिनाभर भाकर गोड लागत नाही. बाबासाहेबांच्या पोटी जन्माला आले 4 मुलं हे जग सोडून गेले. बाबासाहेब जिवंत असताना किती त्या बाबासाहेबांच्या आणि माता रमाईंच्या जीवाला वेदना झाली असेल, परंतु थांबले का ते? नाही. त्यांनी समाजाला न्याय मिळवून दिला. हे आपलं भाग्य आहे की आपल्याला बाबासाहेबांसारखा देव आपल्याला भेटला. खरं तर मग जाता जाता फक्त एवढंच म्हणावं असं वाटतंय की कुणाचा जन्म कुणाला काय देऊन गेला? फक्त बाबासाहेबांचा जन्म आम्हाला न्याय देऊन गेला. कुणाचा जन्म कुणाला काय देऊन गेला? फक्त बाबासाहेबांचा जन्म आम्हाला न्याय देऊन गेला. गुलामीमध्ये गेले ते आमच्या हजारो पिढ्या, आमचा बाप आम्हाला राजा बनून गेला, आमचा बाप आम्हाला राजा बनून गेला. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जर माझ्या बोलण्याने थोडी कमी जास्त असेल तर कृपया मला माफ करा. येणाऱ्या काळामध्ये चांगल्या प्रकारे भाषण करेल. छान.